सध्या राज्य अमरावतीतल्या परतवाड्याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने हादरलं आहे। अयान अहमद शेख 19 वर्षाच्या या तरुणाने अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले। मात्र या प्रकरणात सर्वांना एक कॉमन प्रश्न पडतोय की 19 वर्षीय अयान मुलींना जाळ्यात कसं अडकवायचा, नक्की सोशल मीडियावरून मुलींना तो कसा हेरायचा। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका धक्कादायक माहितीतून आता समोर आली आहेत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। अयान अहमद हा दिसायला साधा इंजिनिअरिंगसाठी तयारी करणारा एक तरुण, पण सोशल मीडियावर तो एक ब्लॉगर म्हणून सक्रिय होता। त्याचे 17 ते 18 हजार फॉलोअर्स होते। अयान सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करायचा। या पोस्टवर ज्या मुली लाईक करायच्या किंवा कमेंट करायच्या त्यांच्यावर अयानचं बारीक लक्ष असायचं। पुढे पोस्ट रील लाईक करणाऱ्या या मुलींना तो थेट मेसेज पाठवायचा। आधी साधी ओळख, मग मैत्री आणि नंतर हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमाच्या नाटकात व्हायचं। आपले व्हिडिओ आणि सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीचा वापर करून अयान अहमद मुलींचा विश्वास जिंकायचा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील सर्व 8 पीडित मुली या अयानला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मिळाल्या होत्या। या प्रकरणातील सर्वात खळबळजनक खुलासा म्हणजे हे सगळं एका पैजसाठी सुरू होतं। अयान अहमद आणि त्याचा मित्र उझेर खान यांच्यात एक स्पर्धा लागली होती। स्पर्धा होती कोण सर्वाधिक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतं। ही शर्यत जिंकण्यासाठी अयान मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ शूट करायचा आणि ते उझेर खानला पाठवायचा। अयानची ही विकृती गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू होती। जर अयान आणि उझेरमध्ये पैशांवरून वाद झाला नसता तर कदाचित हे प्रकरण कधीच बाहेर आलं नसतं। काही दिवसांपूर्वी अयान आणि उझेर यांच्यात पैशांच्या देवाणघेणीवरून वाद झाला। या वादातून रागाच्या भरात उझेर खानने अयानने पाठवलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली। व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात खळबळ उडाली आणि पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून या दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या। तपासात असं समोर आलं की अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका फ्लॅटचा वापर या कृत्यासाठी केला जायचा। अयानचा मित्र या परिसरात भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता। हा मित्र अयानला 500 रुपये घेऊन फ्लॅट उपलब्ध करून द्यायचा। पोलिसांनी आता हा फ्लॅट सील केला असून घर मालकाचीही चौकशी सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 39 फोटो आणि 18 अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत। राज्य अल्पसंख्याक आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून SIT मार्फत याचा सखोल तपास सुरू आहे। हे प्रकरण आपल्याला एक मोठा धडा शिकवतं। सोशल मीडियावर कोणाच्याही ग्लॅमरला भुलून अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं हे अयान अहमदच्या कृत्यावरून स्पष्ट होतंय। तुमची एक लाईक किंवा कमेंट तुम्हाला चुकीच्या माणसापर्यंत पोहोचवू शकते आणि इन्फ्लुएन्स होऊन तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं। त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत असताना सतर्क रहा। बाकी या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।